ठळक बातम्या. प्रायोजक कॉटन किंग, किंग ऑफ 100% प्युअर कॉटन रेडीमेड्स. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाखांवर बळी, 2,94,00,000पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला. जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाची लस घ्यावी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. रिपब्लिकन्सचा लसीचा वाढता विरोध पाहता ट्रम्प यांचं आवाहन महत्त्वाचं. शाळेत 2 विद्यार्थ्यांमध्ये 3 फूट अंतर पुरेसं, अमेरिकेतील नव्या अभ्यासातील निष्कर्ष. खरोखरच सुरक्षित आहे का यावर चर्चा सुरू. वर्षभरानं झाली आजी आणि नातीची गळाभेट. कोरोनामुळे लांब राहावं लागणाऱ्या आजी नातीच्या मिठीमुळे सगळ्यांचेच डोळे पाणावले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन एप्रिल महिनाअखेरीस भारतात येण्याची शक्यता. इंडो पॅसिफिक भागातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित. इटलीमध्ये जानेवारीनंतर पहिल्यांदाच दररोजच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ. मिलानमध्ये पूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी. 24 तासात 20,400 जणांना कोरोनाची लागण. नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करतोय अमेरिकेच्या बातमीपासून. अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 5,30,000पेक्षा जास्त जणांचे बळी गेलेत, तर 2,94,00,000पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं ही माहिती दिली आहे. त्यानुसार कोरोनामुळे अमेरिकेत 5,35,597 जणांचा मृत्यू झालाय. न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि कॅलिफोर्निया राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय. एकट्या न्यूयॉर्कमध्येच कोरोनामुळे 49,287 जणांचा मृत्यू झालाय, तर कॅलिफोर्नियात 55,987 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सध्या दौऱ्यांवर आहेत. कोरोना मदत निधीच्या जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल माहिती देण्यासाठी हे दौरे सुरू आहेत. तर बायडन यांनी मंगळवारी फिलाडेल्फियामधील छोट्या व्यावसायिकांची भेट घेतली आहे आणि त्यांच्यासाठी या पॅकेजमध्ये काय आहे ते समजावून सांगितलेलं आहे. तर कोरोनामुळे जवळपास 4 लाख छोटे व्यवसाय बंद झालेत असा बायडन प्रशासनाचा अंदाज आहे. तर लाखो व्यवसाय कसे बसे तग धरून आहेत. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि त्यांचे पती डेन्व्हरमध्ये दौऱ्यावर होते. मदत निधीची माहिती देण्यासाठी हेल्प इज हिअर दौऱ्याअंतर्गत त्यांनी छोट्या उद्योजकांची भेट घेतली आहे. कोरोनामुळे छोटे उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत. छोट्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी आणि पुन्हा उभारी देण्याच्या दृष्टीनं या पॅकेजमध्ये भर देण्यात आल्याचं हॅरिस यांनी म्हटलं. वॉशिंग्टन डीसीमधील जवळपास 24 जणांनी मंगळवारी कोरोनाची लस घेतलेली आहे. वॉशिंग्टन नॅशनल कॅथेड्रलमध्ये हे लसीकरण झालंय. अमेरिकेतील नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावं यासाठी या सगळ्यांनी लसीकरण करून घेतलंय. कृष्णवर्णीय, लॅटिनो आणि अन्य समुदायातील लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय, पण त्या प्रमाणात लसीकरण होत नाहीये. तर लसीकरणासाठी या समुदायातील लोकांनी पुढे यावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेक जीवलगांची ताटातूट झाली आहे. एकमेकांना पाहता येणंही कित्येकांना शक्य झालेलं नाहीये. लॉराची आई एव्हलिनला तिची मुलगी ॲट्रेट यांना कित्येक महिन्यानंतर पहिल्यांदाच मिठी मारलेली आहे. तर फ्रँक आणि तिचं कुटुंब न्यूयॉर्कमधील रिव्हरडेल भागामध्ये राहतं. तर कोरोनापूर्वी तिची आई आपल्या नातवंडांसोबत भरपूर वेळ घालवायची, पण कोरोनाची साथ सुरू झाली आणि मग अंतर ठेवणं भाग पडलंय. आता आजी आणि नात एकमेकांना मिठी मारू शकतात असं त्यांच्या फॅमिली डॉक्टरनं लिहून दिलंय. अमेरिकेतील टेक्सासमध्ये शिक्षक स्प्रिंग ब्रेक घेत आहेत, पण या ब्रेकमध्ये ते मजा करत नाहीयेत, तर लस टोचून घेत आहेत. तर हॉस्टेलमधील स्प्रिंग ब्रांच इंडिपेंडंट स्कूल डिस्ट्रिक्टनं त्यांच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लस द्यायला सुरुवात केली आहे. सर्वाधिक धोका असणाऱ्यांसाठी ही लस देण्यात येते आहे. तर या ड्राईव्ह थ्रू क्लिनिकमधून फायझर लसीचे डोस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले जातात.
शाळेमध्ये एकमेकांपासून 3 फुटांवर बसणं हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षित आहे असं अमेरिकेतील एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झालंय। हे अंतर आधी सुचवलेल्या अंतरापेक्षा निम्म आहे, त्यामुळे जास्त संख्येने मुलं शाळेत येऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र संपूर्ण अमेरिकेत सुरक्षित अंतराचा नियम पाळणं ही सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरली आहे। शाळेत मुलं एकमेकांपासून 3 फुटांच्या अंतरावर बसली तर त्यांना किंवा शिक्षकांना धोका नाही असं पुढे आल्यावर त्यावरून बराच वाद रंगलेला आहे। शाळेमध्ये व्हेंटिलेशन सिस्टीम, शिक्षकांचं लसीकरण या गोष्टींवर शिक्षक संघटना मात्र ठाम आहे। सॅन फ्रान्सिस्कोच्या महापौर लंडन ब्रीड यांनी मंगळवारी कोविडची लस घेतली आहे। लस घेणं सुरक्षित आहे आणि त्यामुळे आपलं शहर पूर्वपदावर येऊ शकतं हे दाखवून देण्यासाठी ही लस घेतल्याचं महापौरांनी म्हटलंय। शहर प्रमुख या नात्यानं हे करणं माझं कर्तव्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। जास्तीत जास्त लोकांनी कोविडची लस घेण्याचं आवाहन अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे। रिपब्लिकन प्रतिनिधींचा कोविडच्या लसीला विरोध वाढतोय, त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी लोकांनी लस स्वतःहून घेण्याचं आवाहन केलंय। फॉक्स न्यूजला त्यांनी मुलाखत दिली आहे, त्यात ते बोलत होते। मला मतं दिलेल्या आणि या लसीला विरोध करणाऱ्यांना मी आवाहन करतो की ही लस घ्या। अर्थात प्रत्येकाला निर्णय स्वातंत्र्य आहे, पण ही लस सुरक्षित आहे असंही ते म्हणाले। ट्रम्प यांनी जाहीर आवाहन करावं अशी विनंती त्यांना डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्सनी केली होती असं वृत्त द हिलनं दिलंय। तर इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोक। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि पुन्हा घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करतोय ऑस्ट्रेलियाच्या बातमीने। ऑस्ट्रेलिया त्यांच्या शेजारील पापुआ न्यू गियानाला लसीचा त्यांच्याकडील साठा पाठवणार आहे, तसंच ॲस्ट्राझेनेकाला आणखी साठा पाठवण्यासाठी विनंती देखील करणार आहे अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे। पुढच्या आठवड्यात अंदाजे 8,000 डोसेस पापुआ गिनियाला आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पाठवले जाणार आहेत, तर ऑस्ट्रेलियाला मिळणारी 2.5 लाख डोसेसचा साठा तात्पुरता युरोपियन युनियननं थांबवला। ॲस्ट्राझेनेका लसीचा वापर पुन्हा सुरू झाला की ती लस घेणार असल्याचं फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॉन्स्टेन्स यांनी म्हटलेलं आहे। तर काही दुष्परिणाम आढळल्यानं ही लस वापरण्यावर सोमवारपासून तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। ही लस घेणं गरजेचं आहे। लसीकरण हा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग असल्याचं मला याद्वारे सांगायचं आहे असंही ते म्हणाले। ब्रिटनमध्ये अत्यंत उत्साहात लसीकरण मोहीम सुरू असल्याचं ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी म्हटलंय। ॲस्ट्राझेनेका लसीवर काही देशांनी बंदी घातली असली तरी ब्रिटनमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय। ही लस घेणं सुरक्षित असल्याचं ॲस्ट्राझेनेका कंपनी आणि औषध प्रशासकांचं म्हणणं आहे। याबद्दलचा अहवाल गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येणार। जॉर्डनमध्ये सलग 4थ्या दिवशी राजधानी अमानमध्ये संचारबंदीचा निषेध करण्यासाठी शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले होते। अल तफाईलाह भागामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय, तर आंदोलकांनी रस्त्यांवर टायर्स जाळलेले आहेत। यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पथकाला अश्रुधुराचा वापर देखील करावा लागला। संचारबंदीत करण्यात आलेली वाढ आणि गेल्याच आठवड्यात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी 7 कोरोना रुग्णांचा जॉर्डनमध्ये मृत्यू झाला। या प्रकरणातल्या दोषींना शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली। चिली देशात मंगळवारपर्यंत 5 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलेलं आहे। निर्धारित वेळेच्या 2 आठवड्याआधी चिली सरकारनं लक्ष्य गाठलंय। यातले अर्ध्याहून अधिक वृद्ध नागरिक आहेत आणि यातल्या 2 लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला। हे काम सगळ्यांच्या सहकार्यानं आणि योगदानानं पूर्ण झाल्याचं राष्ट्राध्यक्ष यांनी म्हटलंय। अमेरिकेत सध्या व्यापक लसीकरण मोहीम सुरू आहे, पण रिपब्लिकन पक्षाचे मतदार लसीकरणाला विरोध करतायत। अमेरिकेच्या प्रशासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवून मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, पण काही भागात ट्रम्प यांचे पाठीराखे लसीकरणाला विरोध करतायत। अजूनही या भागात निवडणुकांसाठी वापरलेले झेंडे दिसून येत आहेत, पण प्रशासनाच्या प्रयत्नांना इथे नागरिकांची साथ मिळताना दिसत नाही। बोस्टियामध्ये पुन्हा एकदा रुग्णवाढ होते, तर 1606 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। गेल्या 24 तासात 53 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर राजधानी साराजेवोमध्ये हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली गेली आहे। गुरुवारी या आरोग्य संकटावर संसदेत चर्चा केली जाणार आहे।
सोमालियामध्ये मंगळवारपासून लसीकरण सुरू करण्यात आलंय। नागरिकांना विश्वास आणि प्रोत्साहन वाटावा यासाठी आरोग्य मंत्र्यांना लस देण्यात आली आहे। सोमवारी 3 लाख लसींचा साठा सोमालियात पोहोचलाय। तर मॉर्टिनी हॉस्पिटलमध्ये आरोग्य मंत्री फौजिया नूर यांना लस देण्यात आली आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं असल्याचं नूर यांनी म्हटलं। इटलीमध्ये मंगळवारी जानेवारीनंतर पहिल्यांदाच दररोजच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे। कोरोना प्रतिबंधक नियमांच्या अंमलबजावणीचा काल दुसरा दिवस होता। सोमवारपासून 502 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानं कोरोना बळींची एकूण संख्या 1,03,001 वर पोहोचलेली आहे। तर इटलीमध्ये कोरोना संक्रमणाच्या या टप्प्यात तरुणांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होतोय। तर लोंबार्डी आणि राजधानी मिलानमध्ये आता पूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। गेल्या 24 तासात 20,400 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे संक्रमितांचा एकूण आकडा हा 32,58,770 वर पोहोचला। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन एप्रिल महिन्याच्या अखेरीस भारतात येणार आहेत। इंडो पॅसिफिक प्रांतांबाबत या दौऱ्यात महत्त्वाची चर्चा होईल। युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर जॉन्सन यांचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असेल। जॉन्सन प्रजासत्ताक दिनाचं प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार होते, पण कोरोनामुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता। तर इंडो पॅसिफिक प्रांताला ब्रिटनच्या परराष्ट्र धोरणात सध्या बरंच महत्त्व देण्यात आलंय आणि त्या पार्श्वभूमीवर एप्रिलचा हा दौरा महत्त्वाचा आहे। म्यानमारच्या रंगूनमधील उपनगरांमधून हजारो लोकांचं स्थलांतर अजूनही सुरूच आहे। हिंसाचारामुळे इथले अनेक जण आपलं सामान सार्वजनिक वाहनांवर लादून इथून स्थलांतर करतात। हेलिंग थार या परिसरामध्ये तर रविवारी झालेल्या हिंसाचारात 30 पेक्षा जास्त लोक मारले गेलेत। तर या परिसरातल्या 5 फॅक्टरीही जळून खाक झाल्यात, अशी माहिती म्यानमारच्या सरकारी न्यूज एजन्सीनं सांगितली। डच सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे। त्या दरम्यान पहिल्या 8 पक्षांच्या नेत्यांनी कोरोना व्हायरस प्रभावित काळामध्ये राष्ट्रीय निवडणूक मतदानाच्या शेवटच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला टेलिव्हिजनवरील चर्चेत मंगळवारी सहभाग घेतला होता। पंतप्रधान मार्क रूट यांच्या पीपल्स पार्टी फॉर फ्रीडम अँड डेमोक्रेसी या अलीकडच्या आठवड्यात ओपिनियन पोलमध्ये पिछेहाट होत असलेली दिसली, परंतु प्रतिस्पर्धी इमिग्रेशन फॉर फ्रीडमच्या तुलनेत अजूनही 10% पुढे आहे। इस्रायली संरक्षण मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे देशाची हवाई ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्या अंतर्गत शत्रूच्या धमक्यांचा सामना करण्यासाठी आयर्न डोम रॉकेट सिस्टीम अपग्रेड केली जाते। तर गेल्या 10 वर्षात गाझा पट्टीतून डागलेल्या अनेक क्षेपणास्त्रांना या सिस्टीममुळे निकामी करण्यात यश आलं। इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष युवेन रिव्हनिन यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले की मध्य पूर्ववर प्रभाव पाडण्याच्या इराणी प्रयत्नांना आळा घातला पाहिजे आणि अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखलं पाहिजे। जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षांनी 2021 मध्ये प्रथमच अधिकृत भेट दिलेल्या बर्लिनमधील बेलव्ह्यू पॅलेसमध्ये जर्मन अध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्कीनमेयर यांच्याशी झालेल्या भेटीत रिव्हलिन बोलत होते आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कोर्टाने पॅलेस्टाईन प्रदेशात झालेल्या कथित गुन्ह्यांचा तपास सुरू करण्यावरही त्यांनी टीका केली। जागतिक हवामान सुधारण्याच्या पॅरिस कराराचे उद्दिष्ट साध्य करायचं असल्यास जगातील सरकार ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यात अधिक महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक असल्याचं अमेरिकेचे हवामान दूत जॉन केरी यांनी म्हटलेलं आहे। तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशाला मागे टाकत बिडेन यांनी कार्यालयात पहिल्या दिवशी या संदर्भातल्या करारावर स्वाक्षरी देखील केली आहे। आइसलँडची राजधानी रेकजाविक जवळील ही प्रकल्पात ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आइसलँड मोठ्या प्रमाणात सतर्क आहे। गेल्या 800 वर्षांपासून ज्वालामुखीय क्रिया न पाहिलेल्या क्षेत्रात गेल्या आठवड्यात हजारो भूकंप झालेत। तर आयलँड युनिव्हर्सिटीच्या जिओफिजिक्स तज्ज्ञांनी हिंसक किंवा स्फोटक ज्वालामुखीची शक्यता नसून निरुपद्रवी या लाव्हारस बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली आहे। तर भूकंपांनी तितकंसं नुकसान झालं नसलं तरी सतत बसणारे हादरे ही ज्वालामुखीची लक्षणं मानली जातात। अटलांटा क्षेत्रातील 3 मसाज पार्लरमध्ये झालेल्या गोळीबारात 8 जण ठार झाल्याच्या घटनेनंतर 21 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। दक्षिण कॅलिफोर्नियात मंगळवारी मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये होरपळून 2 जण ठार झालेत।
स्फोटामध्ये खिडक्या फुटल्या आहेत, मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यूएसच्या सदर्न कमांडच्या कमांडरने चीनला 21व्या शतकातील सर्वात मोठा दीर्घकालीन सामरिक धोका असं म्हटलेलं आहे. चीनने क्युबा, रशिया आणि इराणच्या सहाय्याने व्हेनेझुएलाचे हुकुमशहा निकोलस मादुरो यांना दक्षिण अमेरिकेतील शेजारी राष्ट्रांतील लोकशाही स्वातंत्र्यास धमकी द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड अतिरिक्त लष्करी क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात सध्या आहे. यूएस मेक्सिको सीमेवर विनाअनुदानित अल्पवयीन मुलांच्या मुद्द्यावरून रिपब्लिकन खासदारांनी बिडेन प्रशासनाला लक्ष करायला सुरुवात केली आहे. ही केवळ एक समस्या नाही तर मोठं संकट आहे असं आयोवा सेन जोनियन्स यांनी मंगळवारी कॅपिटलमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे. तर सीमा पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थलांतरितांची वाढती संख्या 2019 पासून सर्वोच्च पातळीवर आहे. त्यामुळे काँग्रेसमधील रिपब्लिकननी असा दावा केला आहे की बायडन प्रशासनाने परदेशातून येणाऱ्यांना कायमचं वास्तव्य करायचं असल्यास कायदे करावे. अमेरिकेचे सभागृह अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी महासभेतर्फे कॅपिटलचं पोलीस दल आणि वॉशिंग्टनच्या पोलीस दलाला सन्मानित करण्याचा निर्णय बोलून दाखवलेला आहे. कारण 6 जानेवारीच्या दंगलीदरम्यान त्यांनी उत्तम कामगिरी करून दाखवली होती. तर सभागृह अध्यक्ष क्वचितच अशी पावलं उचलू शकतात, पण यावेळी एकत्रितपणे सभागृहानं या हिरोंचा सन्मान केला. अमेरिकेतल्या केंटकीमधले रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिकचे खासदार लवकरच मतदानावर मर्यादा आणणाऱ्या कायद्यांविरोधात एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. निवडणूक कायद्यांवरून सुरू झालेला लढा आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवसाच्या 3 दिवस आधी केंटकीमध्ये मतदारांसाठी नो एक्सक्लुझिव्ह डे असेही म्हणजेच कोणतंही कारण पुढे करून मतदान टाळण्याचा प्रयत्न असेल. कॅलिफोर्नियाचे राज्यपाल म्हणून येणारी संकट, ताण आणि जबाबदाऱ्या आणि आव्हानं पेलायला मी तयार आहे अशा भावना या गॅविन न्यूसम यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मत टाकण्यासाठीचा कालावधी बुधवारी संपत असून जवळपास 1.5 दशलक्ष समर्थनार्थ मतं गरजेची आहेत. तर न्यूसम समर्थकांचा दावा आहे की आम्हाला 2 दशलक्षाहून अधिक मतं मिळतील. त्यातली बहुतांश निवडणूक अधिकाऱ्यांकडून बाद ठरवली जातील. कॅलिफोर्नियामध्ये 25 वर्षांपूर्वी क्रिस्टन स्मार्ट हा विद्यार्थी बेपत्ता झाला होता. त्या प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या पॉल फ्लॉरिस याच्या वडिलांना त्याच्या किनारपट्टीवर असलेल्या घराच्या झडतीचं वॉरंट बजावण्यात आलं. तर सॅन लुईस ऑबिस्पो काउंटी शेरिफ कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं की 2 दिवस पॉल यांचे वडील रुबेल फ्लॉरिस यांच्या घराची झडती घेतली गेली आहे आणि ट्रेन, कुत्रे आणि जमिनीखालच्या घडामोडींचा माग घेणाऱ्या रडारच्या मदतीने शोध मोहीम करण्यात आली. युनायटेड किंगडमच्या संसदेमध्ये मंगळवारी वादातीत नवीन कायदा संमत करण्यासाठी मतदान झालंय. हे बिल संमत झाल्याने सरकारचे अधिकार अधिक बळकट होणार आहेत. हिंसक निदर्शनं करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे, शारीरिक अत्याचाराशी निगडीत गुन्हे आणि पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं या बिलांमध्ये शक्य होणार आहे. पूर्व येमेन शहरात मारिब या परिसरात मंगळवारी हौथी गटाने केलेल्या बॅलिस्टिक मिसाईलने केलेल्या हल्ल्यात 2 नागरिक ठार झालेत तर 7 जण जखमी झालेत. गर्दी असलेल्या बाजारपेठेत हा मिसाईलने केलेल्या स्फोटात मोठी हानी झालेली आहे. हल्लेखोरांनी गर्दीच्या ठिकाणांबरोबरच अपरिचित क्षेत्रात देखील टार्गेट केल्याचं दिसतं. येमेनमध्ये घालण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात दक्षिणेकडील अदनमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाच्या एक्झिट गेटमधून आत प्रवेश केलाय. निवासस्थानी उपस्थित असलेल्या कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला असल्याचं निवेदनात म्हटलंय.
इथिओपियामध्ये संरक्षण दल आणि टिग्री पीपल्स लिबरेशन फ्रंट यांच्यात झालेल्या 4 महिन्यांच्या संघर्षामुळे शेकडो लोक विस्थापित झाले तर हजारो लोकांचा मृत्यू झालाय। पंतप्रधान अबी अहमद यांनी देशाच्या उत्तरेकडे असलेल्या टिग्रीवर हल्ल्यासाठी नोव्हेंबरमध्ये सरकारी सैन्य पाठवले आणि त्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली। इस्रायलनं सिरियावर क्षेपणास्त्र हल्ला केलाय। सिरियाची राजधानी दमास्कसच्या उपनगरांमध्ये हा हल्ला झालेला आहे तर सिरियानं हवाई हल्ल्यानं या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलंय। काही इस्रायली क्षेपणास्त्र निकामी केल्याचा दावा सिरियाच्या सरकारी चॅनलवर केला गेला। दक्षिण कॅलिफोर्नियातील पर्वतरांगांमध्ये बॉल्ड ईगल्सचं एक घरटं लक्ष वेधून घेतलंय। नर आणि मादी गरुड आपल्या मोठ्या घरट्यात घातलेल्या अंड्यांचं संरक्षण करताना दिसतायत। ही अंडी येत्या काळात फुटून त्यातून पिल्लं देखील बाहेर येतील। बिग बेअर तलावापासून 145 फुटांवर एका पाईन झाडावर हे घरटं असून या गरुडांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बिग बेअर व्हॅलीमधील पक्षी मित्रांनी एक कॅमेरा या झाडाजवळ लावला। बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी मिन्स्कमधील मैत्रीपूर्ण बायथलॉन शर्यतीत भाग घेण्यासाठी आपल्या स्कीजची साफसफाई करून त्या सज्ज करून ठेवलेल्या आहेत तर लुकाशेंको यांचं वय 66 वर्ष आहे। सोबत त्यांचा मुलगा निकोले यांचा समावेश असलेला एक संघ क्रॉस कंट्री स्कीनिंग आणि शूटिंग स्पर्धेत एकत्रितपणे अव्वल स्थानी झळकले। रविवारी झालेल्या वादळामुळे कोलोरॅडो आणि वायमिंगच्या काही भागात तुफान पाऊस पडलाय तर रस्ते बंद पडलेत। राज्यातील विधानसभेचं कामकाज बंद करावं लागलंय तर डेन्व्हरचे विमानतळ सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही बंद होतं। काही ठिकाणी जोरदार बर्फवृष्टीही या ठिकाणी झालेली आहे। वायमिंगमध्ये नॅशनल वेदर सर्व्हिसने चेतावणी दिली आहे की बर्फाच्छादित रस्त्यांमुळे पुढील काही दिवस वाहनं चालवणं धोकादायक राहील। हिवाळा सरताना आलेल्या वादळामुळे कोलोरॅडो आणि वायमिंगच्या काही भागात 3 फुटांपेक्षा जास्त जाड बर्फाचे थर साचलेले आहेत। रस्ते बंद पडलेत। मेक्सिकोच्या आखाती भागातील आर्द्रतेमुळे वादळासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। सोमवारपासून ईशान्य नेब्रास्कामध्ये वादळानं प्रवेश केल्याचं बोल्डरमधील हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे तर वादळ जवळ येत असताना फेडरल अधिकाऱ्यांनी या प्रदेशात लसीची वाहतूक आणि लसीकरण बंद केलं। व्हेनेझुएलामधला निव्वळ 14 वर्षांचा सॅम्युअल अँड्र्यूज त्याच्या घराच्या स्वयंपाकघरात पसरलेल्या कलर पेन्सिलमधून नेमकी पेन्सिल निवडून कार्टून्समधलं ॲमिने हे कॅरेक्टर साकारतो आणि तेही त्याच्या आईला कळू न देता तो त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही चित्र विकतोय। $1 एक चित्र विकून तो येणाऱ्या पैशात आपल्या घराचा आर्थिक भार उचलू पाहतोय। त्याची आई त्याला जेव घालता यावं यासाठी मोलमजुरी करते पण तिला घर घ्यायला दुकान घ्यायला मदत व्हावी, तिला बाहेर पडून काम करावं लागू नये आणि कोरोना होऊ नये म्हणून तो आपली चित्र विकतोय। त्याने एक संदेश आणि 4 चित्र ट्विट केली आहेत। त्याला 14व्या वर्षी असलेली समज परिस्थितीची जाणीव पाहून 15,000हून अधिक त्याचे फॉलोअर्स झालेले आहेत आणि अनेकांनी त्याच्या चित्राच्या खरेदीसाठी पुढाकार देखील घेतला। नासाच्या अंतराळवीरांनी शनिवारी स्पेस वॉक करत अंतराळ स्थानकातील अमोनिया कूलंटच्या दुरुस्तीचं काम केलेलं आहे। गेल्या आठवड्यात होणारं हे काम पूर्ण झालं नव्हतं तर अंतराळ स्थानकाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या कूलिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं हे काम करण्यात आलं। काँगोमध्ये 7व्या लिप्युटा फॅशन वीकची सुरुवात झाली आहे। याद्वारे केवळ फॅशन नाही तर शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला तर रुवांडा, आयव्हरी कोस्ट, सेनेगल, बुरुंडी आणि इतर आफ्रिकन देशातील स्टायलिस्टही गोमा प्रांतामध्ये आले होते। तैवानच्या फॅशन डिझायनर्सनी त्यांचं शरद आणि हिवाळा ऋतूमधील कलेक्शन तैपेई फॅशन वीकमध्ये सादर केलंय। या फॅशन शोला तैवानची राजधानी तैपेईमधील प्रेक्षकांनी हजेरी देखील लावली होती। कोरोना काळ असल्याने मास्क लावून प्रेक्षक उपस्थित असल्याचं बघायला मिळालंय तर तैपेई फॅशन वीक AW21 हा जगातला एक दुर्मिळ कॅटवॉक शो आहे जो प्रेक्षकांना फॅशन इव्हेंटला उपस्थित राहण्याची अनुमती देतो कारण इतर फॅशन इव्हेंटला कोरोनामुळे प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची अनुमती दिली जात नाहीये। कोरोना संसर्ग टाळण्यासाठी फॅशन शो केवळ ऑनलाईन पाहता येतोय। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।
का तोडलीस पिगी बँक?